Hello, students. In our study, we again have a very good example of a story that is very fascinating, interesting, and at the same time, this story creates a kind of a curiosity in our mind. आपल्या मनामध्ये एक उत्साह, इंटरेस्ट निर्माण होतो. We feel what is going to happen next. We are eager to know. And that is the criteria of the story. See, Edgar Allan Poe is an American novelist and short story writer. We need to go through the details about that. As Edgar Allan Poe is famous for his writing short stories, mostly short stories, and especially, moreover, he has written poetry. What this story tells us, it's a telltale heart. The telltale heart, because the story told itself by the narrator about a heart. What is that? So we need to go through all that. See, it is first person narration that we see. And at the outset, what is the murder mystery and why the narrator has resorted to kill that man? That we have to go in and look into. True, nervous, very, very dreadfully nervous. I had been and am. But why will you say that I am mad? See, the very first line I read because it tells us some kind of a foolishness, madness the author has hinted at, because he was a kind of a mad type of person. If you think what happened with him, see, the sense of hearing acute. It is everywhere that we see here. See, he heard so many things. I am mad. Listen, what is the whole story? See, this idea had entered in his brain. ही एक आयडिया या नॅरेटरच्या कथानक सांगणारा कथानक हा त्याच्या मनामध्ये एक आयडिया आली. ती आयडिया होती ती यामुळे का दररोज त्या गोष्टीमुळे त्याला भीती वाटत असे. क्युरिओसिटी हा भाग आपल्याला या ठिकाणी जाणवतो. काय आहे, का त्याला भीती वाटत असे, का त्या ठिकाणी तो ह्या पद्धतीने ही कन्सेप्ट त्याच्या मनामध्ये आली. काय हेतू काय होता, काही नव्हता. पॅशन काय होतं, काही नव्हतं. त्या नॅरेटरला तो म्हातारा व्यक्ती आवडायचा. त्याने याचं काहीही बिघडवलेलं नव्हतं, कधी अपमान केलेला नव्हता. या नॅरेटरला त्याचं सोनं चोरायचं होतं, त्याची इच्छा होती सोनं मिळवायचं होतं, असंही काही नाही. या नॅरेटरला असं वाटतं त्याचा डोळा, यस, तो त्या गिधडाचा डोळा, त्याला ब्लू आय म्हटलं होतं. त्याच्या डोळ्यावर एक फिल्म आलेली होती. तो डोळा याच्याकडे बघितल्यानंतर याला संताप येत असे, कधी भीती वाटत असे आणि नंतर त्याचा संताप येत असे. जेव्हा नॅरेटरकडे बघितलं ह्याला भीती वाटत असे. म्हणून नॅरेटरने ठरवलं का ह्या भीतीदायक डोळ्यापासून कायमस्वरूपी सुटका करायची. कशी? तुम्ही मला मॅड म्हणाल, असं
कथानक सांगणारा म्हणतोय, कथानक नॅरेटर सांगतोय की तुम्ही मला अशा पद्धतीने तुम्ही मला मॅड म्हणू शकता, कारण मॅड व्यक्तीला हे काही माहिती नसतं. तुम्ही तुम्हाला हे मात्र जाणून घ्यावं लागेल का मी मॅड नाही आहे. किती काळजीपूर्वक मी त्या म्हाताऱ्याचा खून करण्यासाठी मी प्रयत्न केला होता. मी कसं ते प्रयत्न यशस्वी केले होते. जेव्हा मला त्याला ठार करायचं होतं, 1 आठवडा मी त्याच्याशी दयाळूपणे कधीच बोललो नाही. दररोज रात्री मध्यरात्रीला मी माझा दरवाजा उघडून कुठलाही आवाज न करता इतका हळूवार ओपन करायचो. जेव्हा मी माझं डोकं त्या दरवाजाच्या आतमध्ये टाकून बघेन, एक लँटर्न, कंदील, सर्व काही बंद करून कुठलाही किरण कंदिलाचा बाहेर पडणार नाही, अशा पद्धतीची आयडिया त्याने दररोज केली होती. मी किती धूर्तपणे हे सर्व केलेलं होतं हे मला करायला दररोज आवडतं. हळूहळू मी तो दरवाजा त्या माणसाची झोप न उडू देता हळूवार उघडला होता. 1 तास मला म्हणजे डोकं आतमध्ये टाकेपर्यंत इतका हळूवार दरवाजा मी त्या ठिकाणी उघडत असे. तुम्ही इतकी काळजी करणारा मॅड व्यक्ती असतो का? नाही. जेव्हा मी डोकं आतमध्ये टाकेन तेव्हा मी लँटर्न जो आहे तो अतिशय काळजीपूर्वक बंद करत असे. मध्यरात्रीला मी हे सर्व काम करत असे. मी त्या माणसाचा डोळा झोपलेला लावलेला पाहत असे, कारण तो लावलेल्या डोळ्यावर मला भीती आणि त्याचा तिरस्कार वाटणार नाही, म्हणून त्याला हे बघायचं होतं. दररोज सकाळी जेव्हा दिवस उगवायचा मी त्या म्हाताऱ्याकडे धाडसाने जायचो, त्याच्या नावाने आणि चांगल्या पद्धतीने बोलत असे, प्रेमपूर्वक बोलत असे, त्याची विचारपूस करत असे. आणि म्हणून हे त्याला कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता मी हे रात्री दररोज करत असे. 8व्या रात्रीला मी अतिशय काळजीपूर्वक दरवाजा उघडला. घड्याळाचा मिनिट काटा होता तो फास्ट स्पीडमध्ये मला जाणवतंय पुढे जात होता. माझे जे पॉवर्स आहेत हे मी कधीही इतके उत्तेजित झालेले बघितले नव्हते. माझ्या विजयाच्या ज्या फिलिंग्ज होत्या त्या मी कधीही अशा दाबून ठेवू शकत नव्हतो, असा तो दिवस होता. थोडासा दरवाजा ओपन करत मी माझं जे सिक्रेट आहे, माझे जे सिक्रेट विचार आहेत ते मी प्रत्यक्षात उतरवलेत. त्या रात्रीला कदाचित त्याने माझं ऐकलं असेल, तो लवकर झोपी गेला असेल. बघा, हिज रूम वॉज ॲज ब्लॅक ॲज डार्कनेस, थिक डार्कनेस. अतिशय काळोख त्या रूममध्ये होता. दरवाजाचा ओपनिंग सुद्धा त्याला दिसू नये इतका हळूवार मी तो दरवाजा त्या 8व्या रात्रीला उघडला. माझं डोकं जे आहे ते आतमध्ये टाकलं. लँटर्न ओपन करणार तेव्हाच त्या ठिकाणी काहीसा घासण्यासारखा आवाज हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हळूवार मी काहीही न बोलता त्या ठिकाणून पुढे गेलो.
1 तास मी माझ्या शरीराचं कुठलाही हालचाल केलेली नव्हती. मी त्याला हे झोपताना पण बघितलेलं नव्हतं, कारण तो झोपेमध्ये बसून होता. कुठलाही प्रकारचा आवाज नाही. नाईट आफ्टर नाईट हे मी दररोज करत असे. त्याच्या आवाजामध्ये ग्रोनसारखा आवाज येत होता, गरगडल्यासारखा आवाज, आणि त्या आवाजामध्ये तो म्हातारा आहे, तो ऐकतो आहे अशा पद्धतीचं तो त्या ठिकाणी बोलत होता. ते काही वेदनेचं, भीतीचं असं काही आवाज त्याचा नव्हता. जेव्हा मला लक्षात आलं, मला माहिती आहे हा त्या म्हाताऱ्याचा दररोज रात्रीला झोपत असताना होणारा तो आवाज आहे. याच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये ही भीती जी आहे, त्या भीतीमुळे माझ्या मनामध्ये विचलितपणा आला. मन विचलित झालं, काय करावं सुचेना असं झालं. पण मला माहिती आहे, पण त्या एव्हिल डोळ्यापासून नाही, कदाचित त्याने ओळखलं नसेल म्हणून हा नॅरेटर त्या ठिकाणी ही आयडिया थोडी बाजूला ठेवतो. पण नॅरेटरला असं वाटतंय की त्या म्हाताऱ्याची भीती त्याच्यापेक्षा त्याला जास्त असणार आहे. थोड्या वेळ त्याने काहीही हालचाल न करता काहीतरी आवाज त्या ठिकाणी, आणि त्या आवाजाला तो म्हणतो, इट इज नथिंग बट द विंड इन द चिमनी. कदाचित असा तो म्हटलं असं, किंवा एखाद्या किडकाचा कसा चिर्पिंग साऊंड आहे तो असेल. थोड्या वेळाने स्वतःला कम्फर्ट तो त्या ठिकाणी करत होता. पण हे सर्व त्याला व्यर्थ वाटत होतं, सर्व व्यर्थ होतं, कारण मृत्यू जो आहे हा त्याच्या समोर येत होता, त्याच्या समोरच आहे, अंधारामध्ये समोर हा मृत्यू नॅरेटरच्या रूपाने आहे. काही वेळ तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने त्याला कदाचित माझ्या डोक्याचं त्या ठिकाणी प्रेझेन्स, उपस्थिती जाणवली असणार. थोडा वेळ अजून वाट पाहिल्यानंतर या नॅरेटरने बघितलं का तो आता झोपण्यासाठी बेडवर रसलसारखा आवाज झाला, तो झोपलेला. हळूहळू लँटर्न जो आहे ती ओपन करत या नॅरेटरने ती हळूहळू ओपन केली. त्याच वेळेस त्या लँटर्नचा किरण जो आहे एका तीक्ष्ण नजरेने, तो अशा तीक्ष्ण असलेल्या एका किरणातून त्याच्या डोळ्यावर पडला, आणि ज्या डोळ्यावर पडला तो गिधडाचा डोळा त्याचा सारखा. सी, इट वॉज ओपन. ते गिधडाचा डोळा जो होता तो खूप ओपन होता. याला भयानक संताप आला. त्याच वेळेस त्याने उडी मारली आणि त्याच्या जवळ असलेल्या एका पिलोमधून एक पिलो तो घेतो आणि त्याने ओळखलंय का हीच ती वेळ आहे, आणि ह्याच वेळेला त्याला ठार करण्याचं काम करायचं आहे. हळूहळू याने त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचा डोळा जो होता तो बघितल्यानंतर याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. कुठलीही हालचाल न करता त्याची अपबीट वाढत गेली, लाऊडर त्या ठिकाणी
पण त्या म्हाताऱ्याचं पण भीती आहे, ही खूप लावडर असणार आहे. सी आणि हे ह्या नॅरेटरच्या लक्षात येते. त्याचं हार्टबीट आहे ते वाढत गेलेलं होतं आणि त्या अपबीटमधून त्याला असं वाटतंय का काय करावं. त्याची पण हार्टबीट धाड 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 त्या ठिकाणी जाणवतात. द ओल्ड मॅन्स हावर हॅड कम विथ अ लाऊड एल. याने मोठ्याने आवाज करत त्याने ते लँटर्न बाजूला टाकलं. रूममध्ये प्रचंड असं जोराने वेगाने प्रचंड जोराने वेगाने त्याने हालचाल केली. त्याला खाली ओढलं आणि बेड जो होता तो बेड त्याच्यावरून ओढून त्याला गुदमरून ठार मारण्यासाठी याने ती हालचाल केली. काही वेळाने त्याचे हार्टबीट होते, ज्याचा त्रास याला होत होता ते थांबला. याला काळजी पडली का ही जे हालचाल झाली याचा आवाज इतरत्र जात नाहीये. थोड्या वेळाने द ओल्ड मॅन वॉज डेड. हळूच त्याने बेड उघडला. ते प्रेत बघितलं. दगडासारखं होतं. याने त्याच्या हृदयावर ज्या हार्टबीटचा त्रास याला होत होता त्या हृदयावर त्याने हात ठेवला आणि तिथे कुठल्याही प्रकारचे पल्सेशन्स नव्हती. स्टोन डेड. पण अशा वेळेस तुम्ही मला मॅड म्हणू शकता का? नॅरेटर प्रश्न विचारतो. दुसरं मी काम केलं, किती काळजीपूर्वक मी ती बॉडी लपवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला, पण रात्र निघून गेली. जात असताना पहाटेच्या वेळेस याने डोकं तोडलं, हात तोडले, पाय तोडले आणि त्या फ्लोअरच्या असलेल्या प्लांक्समधून कोरून काढल्यात आणि सगळ्या स्कॅन्डलिंग्ज त्या खाली गाडून टाकलेत आणि ते जे वुडन फ्लोअरिंगचे प्लँक्स होते ते पुन्हा तसे लावून दिले. कुठेही रक्ताचा डाग नको म्हणून, कुठला संशय यायला नको, पोलिसांना कुठलं कळायला नको, त्याच्यावर गुन्ह्याचा दाखल होणं हे होऊ नये म्हणून त्याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी, सगळ्या सबूत नष्ट करण्याचे प्रयत्न केले. स्टाईल सगळं चकाचक करून टाकलं त्या जेंटलमॅन बघा. आणि अशा वेळेस तिथे पोलीस आलेले होते. कोणीतरी पोलिसांमध्ये जाऊन खबरबात दिलेली होती. नॅरेटर स्माईल करतो, त्या पोलिसांना वेलकम करतो. त्याला असं वाटलं की तो कधी स्वप्नात आहे, झोप येत आहे. पोलिसांना घेऊन नॅरेटर हा संपूर्ण घरामध्ये दाखवतो. तो म्हातारा तिथं नाही आहे असं तो सांगून देतो. या नॅरेटरने त्यांना सगळ्या रूममध्ये नेऊन फिरलं. त्याचं ट्रेजर ते सिक्युअर होतं, काहीच झालेलं नव्हतं. पूर्ण आत्मविश्वासाने त्याने ज्या रूममध्ये त्याने डेड बॉडी त्याचे पार्ट्स करून गाडलं होतं तिथेच हा पोलिसांना घेऊन येतो. चेअर्स ठेवतो बसायला आणि थकला आहात म्हणून चेअर्स ठेवलेल्या आहेत. पण त्याच वेळेस हा तिथे दोघांच्या समोर बसलेला आहे. ज्या ठिकाणी त्याचं प्रेत गाडलेलं होतं त्याच ठिकाणी खुर्ची टाकून नॅरेटर बसलेला आहे. ते ऑफिसर सॅटिस्फाईड होते.
याने ज्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे ते कन्व्हिन्स झालेले होते. तो कम्फर्टेबल होता. ते पोलिसमॅन त्याला विचारत होते, प्रश्न विचारत होते. पण हळूहळू प्रश्नांमध्ये याचं जे आहे त्याची भीती वाटायला लागली. डोकं फनफन करायला लागला. काय करावं? हार्टबीट वाढायला लागलाय. घाम सुटतोय त्याला. ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याने काय करावं हे त्याला समजत नव्हतं. It continued and get definiteness. आणि हळूहळू हे जे आवाज आहे, हार्टबीट आहे, त्याची आठवण, त्याचा हार्टबीट, त्याचा घाम, धडधड आणि त्यामध्ये नॉईज जसा त्याच्या कानामध्ये यायला लागलेला आहे. तो खूप थंडगार पडलेला आहे. भीती वाढलेली आहे. हायटन्ड व्हॉइस आहे त्याचा. मोठ्याने तो त्या ठिकाणी बोलतो. त्याच वेळेस त्या वॉचचा आवाज त्या ठिकाणी येतोय. गॅस्प ब्रीथ त्याचा आवाज त्याला जाणवतो. जसा कुठलाही आवाज वाढत नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे ते जेंटलमन, ते पोलीस याकडे बघत होते. The noise increased loudly. Oh God, what could I do? मी काय करू? I foamed, I raved, I swore. असं बोलत हे कंट्रोल होत नाहीये त्याच्याकडून. आणि म्हणून त्याने आपली चेअर उचलली, बाजूला केली आणि जोरात सांगतो का इथेच आहे बघा, त्या म्हाताऱ्याचं हार्ट इथेच मी काढलेलं आहे. जे सातत्याने वाढत ग्रीव लाउडर अँड लाउडर असं येत होतं, ते मी इथं काढलेलं आहे. इथे दोघं पोलिसमॅन स्माईल करतात. Almighty God, no, they heard, they suspected, they knew. त्यांना माहिती आहे, त्यांनी माझ्यावर संशय घेतलेला आहे आणि हे सगळे मॉकरी ऑफ माय हॉरर. This I thought and this I think. But anything was better than this agony. Anything was tolerable than this terrorism. I could bear those hypocritical smiles no longer. असं म्हणत त्या ठिकाणी सांगतो, लाउडर villains, dissemble no more. I admit the deed. मीच ते केलंय. Tear up the planks. Here, it is the beating of his hideous heart. इथेच आहे ते बीटिंग करणारं हिडियस असलेलं हार्ट मी इथंच गाडून ठेवलेलं आहे. He committed and he confessed with the police that he did kill the old man, and here he gives the dead body to the policeman. That is what we see. What happens with the narrator and the old man.